पारितोषिक म्हणून दिल्या जाणार आहेत त्या कुठल्या टीमच्या सोबत जातील ते आपल्याला आजच्या रात्री कळणार आहे. सध्या मिनिश 11 हा संघ जय बजरंग मिनिश 11 कालिवली हा संघ नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला सामन्याला करूयात आपण सुरुवात. वेळ थोडीशी वाचवा. 4 ओव्हरच्या मॅचेस आपण याकरता खेळवतोय की आज आपल्याला फायनलचा सामना जोपर्यंत प्रेक्षक राजा इथे उपस्थित आहे तोपर्यंतच कंप्लीट करायचा आहे. त्यामुळे विनंती आहे की मॅच आपण लवकरात लवकर सुरू करा. यानंतर नेक्स्ट मॅच बोट टीम आपल्यालाही सज्ज राहायचे. फसवाई 70-80 गावदेवी वेहेळे आणि वकी स्पोर्ट्स महापोली दोन्ही संघ रेडी राहायचे. मॅचला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोट टीम. पहिला बॉल इथे पहिलाच बॉल त्यावर आक्रमण. बॉल चाललाय मिड विकेटच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर पहिला धमाका षटकार. पहिल्या चेंडूवर ब्लास्ट तो इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार परावर्तित केलाय. जय बजरंग मिनेश 11 कारिवली हा संघ नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. मात्र इथे काय लाजवाब दमदार सुरुवात ती मैदानाच्या आतनं केली गेली आहे. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड कडनं यावेळेस मात्र चांगला बॉल फुल्लर लेंथवर टाकला होता. इथे मात्र बॉलला दिली दिशा. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना सौरभ आणि कुणाल अशी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सौरभनं षटकारणीशी आपलं खातं उघडलं. कुणाल त्याला स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली आहे आणि या संधीचं कशा पद्धतीनं सोनं करेल, कशा पद्धतीने इथे रन्स दाफलकावर त्याच्याकडनं जोडल्या जातील ते आपल्याला बघायचंय. पुढचा बॉल इथे मात्र उडवलंय बॉलला ओव्हर दी लॉंग ऑन. दोन्हीही बॅटरनं आपलं वैयक्तिक खातं क्रिकेट मधल्या सर्वात मोठ्या फटक्यानं उघडलंय. बॉल सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. चार चेंडूचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा. अगदी VIP नंबर ज्या पद्धतीने असतो ना अगदी त्या VIP नंबर प्रमाणे धावफलक ते पुढे सरकते. तसेच दिनेश वरठे यांचे पिताश्री यांचं देखील ते आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. इथे पुढेच एकदा बॉलला दिली हवा. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार. 6. दरम्यान दिनेश तरे दादांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आमचे पूर्णचे पाहुणे रिंकू सिंग समाजसेवक यांचं देखील ते आगमन झालेले आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी लाजवाब बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. अप्रतिम आक्रमकतेची फलंदाजी ती आपण मैदानामध्ये पाहतोय. सिद्धिविनायक बॉईज या टीम कडनं जय बजरंग मिनेश 11 कारिवली संघ नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय तेवढासा सार्थकी लागलेला नाहीये. अंगलट आला असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हर नंबर 1चा खेळ 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र तिथे इम्प्रोवायझिंग फटका तो खेळायचा होता. अगदी गुडघ्यावर बॅलन्स करत असताना नो लुक प्रमाणे जो फटका खेळला जातोय, जो फटका सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे, अगदी त्या फटक्याचा अवलंब करण्याचा इरादा तिथे बॅटरनं दर्शवला होता. हे बघा तुम्हाला तिथे दर्शवलं जात आहे. अगदी गुडघ्यावर बॅलन्स करताना ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होताना एक नो लुक चा जो फटका खेळला जातो अगदी त्या
पोझिशन मध्ये आला होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल निर्धावच्या स्वरूपाने गेलाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ. तर नंतर धाफलकावर धावसंख्या 20. बघा यानंतर फसवाई 70-80 गावदे वेळे आणि वकीसवट मापोली या दोन्ही संघांनी तयारीत राहायचे. त्यानंतरच जय जेटिंग देवरुंग वर्सेस कोपरी 11 कोपरी या दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. हे सर्व मान्यवर आपल्या TV स्क्रीनवरती व यूट्यूबच्या चॅनलवरती दाखवले जात आहेत. प्रल्हाद नाईक व इतर सर्व मान्यवर, बंटी फुलोरे, विक्रांत चौधरी, केमिकल इंजिनियर रिंकू सिंग, दिनेश तरे, मागच्या दिशेने शरद दादा मात्रे, विजय पाटील, नंदू नाईक, बंटी फुलोरे यांना दाखवण्यात येत आहेत. प्रल्हाद दादा नाईक यांना देखील आपण स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व आजचे आमचे प्रमुख मान्यवर या मंचावरती या चालू असलेल्या सामन्याचा आनंद घेत असताना मित्रांनो, BTPL अर्थातच भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आजचा शेवटचा दिवस, शेवटची रात्र म्हणावी लागेल आणि ग्रामीण धमाका हा चालू आहे. जिथे खेळणारे 2 संघ आहेत, मिनी शिलन कारवली वर्सेस मीरा रोड. अर्थातच सिद्धिविनायक मीरा रोड हा संघ फलंदाजी करतोय. मॅचकडे जाऊया. पंकज मात्रे सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यावेळेस मात्र हा बॉल बॅटमध्ये आलाय. क्षेत्ररक्षक तो चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग तिथे विजयी होईल. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4 चौकार. पंकज ज्याच्या पहिल्याच बॉलवर इथे चौकार तो परावर्तित होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा बॉल गुडघ्यावर बॅलन्स करत असताना पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा तो फसलाय. झेल झालाय. कुणाला माघारी परतावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका सिद्धिविनायक बॉईज मीरा रोडला. फलंदाज कुणाल बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा 1 विकेटच्या पतनानंतर 1.2चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पंकज न इथे सफलता मिळवली आहे. थोडंसं रिलीफ ते मिळवून दिलंय टीम अडचणीमध्ये असताना. इथे मात्र चांगला बॉल फुल लेंथवर टाकला. फलंदाजाला तिथे हतबल हताश करणारा एक चांगला चेंडू तो पाहायला मिळाला. आल्या आल्या स्वागत केलंय गोलंदाजाने तिथे फलंदाजाचं. चांगल्या पद्धतीचा चेंडू तो हाताळला गेला. एक निर्धाव चेंडू बरोबर या ओव्हरचे 3 चेंडू ते आतापर्यंत समाप्ती. अखेरीस धाफलकावर 24 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजाने अक्षरशः धुडगूस घातला, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर रोख लावलेली ती पाहायला मिळते. इथे मात्र बॅटची कडा फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय. जोपर्यंत बॉलला तिथे क्षेत्ररक्षकानं स्टॉप केलं 1 रन ती धाफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या ती पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते. एकंदर 25. 4 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस 2 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर क्रमांक 2 मधला प्रगतीपथावर येणं बाकी आहे. चला गेम स्पीडअप करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तुम्हाला निर्धारित 15 मिनिटं आहेत पहिली 3 षटकं कंप्लीट करण्याकरता. त्या 3 ओव्हरला तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहे. त्यानंतर चौथ्या ओव्हर करता जो गोलंदाजालाही गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं आहे. सध्या जर आपण पाहिलं तर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 25 ही धावसंख्या आहे. 1 विकेटच्या पतनानंतर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 आल्या होत्या, मात्र या ओव्हरमध्ये 4 बॉलमध्ये फक्त 5 धावा. यावेळेस मात्र वळवलंय. आता मात्र क्षेत्ररक्षकाला संधी नाही. या बॉल
प्रचंड वेगानं चाललाय. वा, काय फिल्डिंग केली आहे तिथे. अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला स्टॉप केलं, मैदानाच्या आतमध्ये रिटर्न केलं. रन्स त्या आपल्या टीम करता वाचवल्या. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 27-27 धावा. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट होत असताना योग्य टप्प्यावरची गोलंदाजी जर केली तर या मातीच्या खेळपट्टीवर वाचणं ते तुमच्याकरता शक्य आहे. पहिल्या गोलंदाजानं थोड्याशा चुका केल्या, टप्पा त्याचा भरकटलेला पाहायला मिळाला आणि त्यावेळी विध्वंसकतेचे फटके ते सातत्यानं पहिल्या ओव्हरमध्ये येत राहिले. मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज अगदीच किफायतदार मारा पंकज म्हात्रेकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, तो फटका फसलाय. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झाले नाही. आय साईड थोडीशी डळमळीत झाली आणि आय साईड डळमळीत झाल्या कारणाने हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू बरोबर 2 ओव्हरचा खेळ तो समाप्त. एकेरीस 13.50च्या सरासरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड हा संघ जाऊन पोहोचलाय 27-27. बीजेपी संयोजक तुषार पाटील हे देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बघा, कुपन्स फाडले जातात. अजूनही कुपन फाडण्याचा कार्यक्रम चालू आहे. ज्याही प्रेक्षकांना कुपन हवे आहेत त्यांनी यायचं आहे मंचावरती आणि योगेश तरे, रंगनाथ तरे यांच्याशी संपर्क साधून कुपन फाडून घ्यायचे आहेत. या कुपनचा लकी ड्रॉ आपण ठीक 9:30 वाजेपर्यंत करणार आहोत. त्यामुळे तुमच्याकडे अजूनही संधी आहे मित्रांनो. या कुपन फाडा आणि आपले नसीब आजमावा. जिथे पहिलं पारितोषिक इलेक्ट्रिक स्कूटी आहे, दुसरं पारितोषिकमध्ये अनेक प्रकारचे पारितोषिक आहे, जिथे होम थिएटर, मिक्सर, कूलर व बायसिकल अशा अनेक प्रकारची पारितोषिक तुम्हाला देण्यात येतील लकी ड्रॉच्या माध्यमातून. तसेच सर्वोत्कृष्ट रील स्टारला देखील इथे पारितोषिक देण्यात आलेले आहेत. आमच्याकडे या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या अनेक प्रकारच्या रील्स बनवल्यात पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत, त्या रील्सवरती आम्ही एक पारितोषिक देणार आहोत. जी सर्वोत्कृष्ट रील असेल त्या रीलला. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल आहे. पहिलाच बॉल फुल लेंथवर टाकला. बाकलिप खाली करायला भाग पाडला. चेंडूला खोदून काढला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक नाईक तो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. फुलर लेंथ हे वेपन तिथे त्याच्या माध्यमातून वापरलं गेलं आणि त्या वेपनचा वापर करत असताना त्यांना फलंदाजाला बॅकलिप ती खाली करायला भाग पाडलाय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी ती गरजेची आहे. प्रतीक नाईक आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना समोर स्ट्रायकर एनकडे त्याच्या विरोधात फलंदाज सौरव. यावेळेस मात्र चांगला बॉल तिथे अगदी योग्य टप्प्यावरनं गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करत असताना चेंडूमध्ये फिरत आणली. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. पहिल्या गोलंदाजानं थोडासा मार जरूर खाल्ला, मात्र त्यानंतर आम्हाला कमबॅक करायचं आहे, लढायचं आहे. जे लढण्याकरता आम्ही भादवडच्या या स्टेडियममध्ये आलोय ते लढणं आम्ही इथे सुरू ठेवतोय असं सांगत असताना गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र रोग थोडीशी लागलेली पाहायला मिळते. 2.2 नंतर 28 धावा या राफलकावर आहेत. सौरव 7 बॉलमध्ये 15 वर बॅटिंग करतोय, तर त्याचा साथीदार योगेश 3 बॉलमध्ये 2 वर. प्रतीक नाईक पुढचा बॉल घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये सज्ज होतोय. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. यॉर्कर लाईन करता प्रतीकला ओळखलं जातं आणि ते सातत्यानं यॉर्कर ते प्रतीकच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळाले. हे बघा, तिथे अगदी वेगवान दौड ती लावली क्षेत्ररक्षकानं आणि स्वतः जाऊन यष्टांवर बॉल लावला आणि माघारी परतवलं बॅटरला. रनआउटच्या माध्यमातून विकेट आली आहे खेळाडू बाद. आमची ऑर्केस्ट्रा टीम जी आहे ती तुम्हाला तिथे यूट्यूबच्या माध्यमातून दाखवली गेली. प्रिन्स मूवीज
या चॅनलवर या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्ही तुमच्या घरबसल्या एन्जॉय करताय, त्याही सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणखी एक यॉर्कर लाईनचा बॉल. वा काय प्रतीक गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडू फुलर लेंथ वर टाकतोय आणि फुलर लेंथ वर टाकल्या कारणाने फलंदाजाला अक्षरशः हातबल आणि हताश करतोय. कुठल्याही प्रकारची संधी ती दिली जात नाहीये. धावसंख्या 30 आहे. 2 विकेटच्या पतनानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात, मात्र त्यानंतरच्या 10 बॉलमध्ये आल्यात त्या फक्त 10 धावा. यश सध्या स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ आणि यश अशी जोडी मैदानामध्ये. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड हा संघ सध्या बॅटिंग करतोय. यावेळेस मात्र गुडघ्यावर बॅलन्स करताना बॉलला उडवलंय आणि फेकून दिलंय मैदानाच्या मिड विकेटच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार. षटकार. तसेच आगमन झालेले स्कोरर अल्पेश गायकवाड हे देखील आले आहेत आजच्या स्पर्धेसाठी. एक विराई माझी सत्वाची माऊली गो, एक विराई माझी सत्वाची माऊली गो, आई कारल्याचे डोंगरा जाऊन बैसली गो, आई कारल्याचे डोंगरा जाऊन बैसली गो, एक विराई माझी सत्वाची माऊली गो. ला 2 अशी स्थिती आहे. 2.5 चा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल तो या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रतीक नाईक काय गोलंदाजी केली आहे, मात्र एक षटकार तो त्याच्या विरोधात जरूर खेचला गेला. थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत फुलर लेनच्या माऱ्यावर ठाम होता तोपर्यंत बचावला जात होता, मात्र जसं एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आक्रमण ते आपल्याला पाहायला मिळालंय. इथे मात्र चांगला बॉल. अपील स्ट्रॉंग आहे. पंचांवर काय प्रभाव पडेल या अपीलचा पंचांनी नकारलंय. लेगबाईचा इशारा आलाय, मात्र बॉल तो यष्टांवर जाणारा नसावा त्या कारणाने पंचांनी तिथे नाकारलं. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होईल. धावसंख्या पुढे सरकेल. ऑफ स्टोनच्या बाहेर होता. चला अगदी योग्य निर्णय, योग्य डिसिजन तिथे परेश महाजन यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आता तयारीत राहायचंय. फसोआई 70-80 गावदेवी वेळे आणि वकी स्पोर्ट मापोली या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर टॉस बॉक्समध्ये रेडी राहायचं आहे. होणारा पुढचा सामना फसोआई 70-80 गावदेवी वेळे वर्सेस वकी स्पोर्ट मापोली. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडंसं घाई करायची आहे पंच. इथे शेवटचं षटक त्याकडे आपण वळणार आहोत. 3 ओव्हरचा खेळ. 37 ला 2 अशी स्थिती आहे. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड आणि आई गावदेवी मिनेश 11 कारिवली या 2 टीम मध्ये सध्या मॅच ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हे बघा मान्यवर आमचे तुम्हाला दाखवण्यात येत आहेत. या BTPLच्या मंचावरती आज उपस्थित आहेत आमचे मान्यवर तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतील. आणि मागच्या दिशेने कुपन्स घेण्याचं काम चालू आहे. ज्याही प्रेक्षकांना कुपन हवेत या मित्रांनो आपले कुपन फाडा. आज अंतिम दिवस आहे. जवळजवळ 9:30च्या दरम्यान आम्ही लकी ड्रॉचा कुपन ओपन करणार आहोत. तुम्हाला अनेक प्रकारचे पारितोषिक तिथे देण्यात येतील कुपनच्या माध्यमातून. थँक्यू. मॅच कडे आपण वळणार आहोत. चला गेम स्पीडअप ठेवा. विनंती आहे की सामना कंटिन्यू सुरू ठेवण्यात यावा. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज लैलेश जो गोलंदाजच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. इथे मात्र फटका फसलाय पहिल्या बॉलवर. विकेटची शक्यता. बॉलच्या खाली स्वतः गोलंदाज टिपला गेलाय झेल. संपवलाय बॅटरचा खेळ. विकेटचं बटन खेळाडू बाद. तसेच ही स्पर्धा
प्रिन्स मूवीज या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता लाईव्हच्या माध्यमातून. आणि SSS या केबल वाहिनीवरती तुम्ही 610 किंवा 612 या चॅनलवरती जाऊन आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. लैलेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. राहुल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावामध्ये महत्वाच्या धावसंख्येची जोड ती त्याला द्यावी लागेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. हे मैदान जे आहे त्याची भौगोलिक परिस्थिती पाहता 50च्या जवळपास पोहोचणं ते अत्यावश्यक आहे. पुढचा बॉल इथे मात्र ऑन साइडला मिड विकेट मधनं उडवण्याचा प्रयत्न आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय की सीमारेषा पार गेलाय. नेमकं काय घडलंय ते चेक टेस्ट हॅलो चेक हॅलो हॅलो चेक पंचर इथे तिसऱ्या पंचाची मदत मागतायत. नेमकं काय घडलंय त्यांनाही स्पष्टता नाहीये त्या गोष्टीची, त्यामुळे चेक केलं जात आहे. हॅलो चेक खूप चांगल्या पद्धतीने बॉल तिथे पीक केलं होतं. हॅलो चेक चेक टेस्ट हॅलो दे ना गेंद दे ना. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक गेंद दे. हॅलो हॅलो चेक मागच्या आहेत नको टाकू. हॅलो चेक इकडेच वारा चेक टेस्ट हॅलो हॅलो चेक हॅलो गेंद दे ना गेंद. हॅलो चेक हॅलो हॅलो चेक चेक टेस्ट हॅलो सेफ आहे. तिथे चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला हॅलो, मिळाली. चेक. हातावरनं खांद्यावर पडला, डोक्याला लागला आणि मैदानात आला. मात्र हॅलो. गेटचा स्पर्श चेंडूने घेतला नाही. हॅलो चेक हॅलो हॅलो याच्यात नको ना देऊ. जतीन पाटील तिथे जर हॅलो, आपण पाहिलं चेक. तर क्षेत्ररक्षण करत होते आणि हॅलो चांगली फिल्डिंग ती आपल्याला पाहायला मिळाली. लैलेश चेक टेस्ट जे सध्या हॅलो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. हॅलो, पुढचा चेक. बॉल हॅलो हॅलो चेक धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे हॅलो, सरकत चेक. असताना 39 ही धावसंख्या राफल कव्हर आहे 3 विकेटच्या पतनानंतर. चेक त्यामुळे टेस्ट 3 चेंडू नंतर आपण सगळा चेक करू. जर 2-3 बॉल राहिलेत फक्त. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवलाय क्षेत्ररक्षक. तो डाऊन दी बॉल झेल क्यार होईल का? आणि इथे एक अचूकतेचा झेल संपवलाय. बॅटरचा खेळ, विकेटचं पतन, खेळाडू बाद. हॅलो चला दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी यायचंय. वसुआई 70-80 आणि वकीसपट मापोली दरम्यान आगमन झालेले आहे. विशेष कार्यकारी अधिकारी SEO योगेश जाधव गुळवे यांचं इथे आगमन झालं. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हाय माऊलीचा मापोली संघाचा संघनायक इथे आलेला आहे. चला फसवाई 70-80 गावदी वेळे आपला संघनायक यायचा आहे. हे षटक संपण्याच्या अगोदर यायचंय. हॅलो चेक डीजे 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. त्यानंतर 39 ही धावसंख्या राफल कावर आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे 2 बॉलमध्ये आक्रमकतेचे फटके काय इथे मैदानाच्या आतनं साकारले जातील. अल्पेश गायकवाड आमचे ऑफिशियल स्कोरर ज्यांचं इथे आगमन झालंय. अल्पेश आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढचा बॉल इथे मात्र फटका कडक. बॉल जाईल का सीमारेषा पार? मात्र तिथे उत्तर आलंय नाही. गोलंदाजाची ढाल, क्षेत्ररक्षक तो तिथे तैनात होता. त्यानं टिपला अचूकतेचा झेल आणि संपवला बॅटरचा खेळ, विकेटचं पतन. हॅलो चेक आला आला सारा गाव जमा झाला. आला आला सारा गाव जमा झाला. आई माझी घराला निघाली गो. हार
मीरवदा पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो आरा मीरवदा पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो मीरवदा पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो आरा मीरवदा पालखीनं चालली गो एक वीरा माऊली गो. सातत्यानं विकेट्स येत आहेत. रन्स मात्र पूर्णपणे लुप्त पावल्यात. सुरुवात 20 धावसंख्येची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये अक्षरशः रोखलं गेलंय, रापलं गेलंय, बंदिस्त केलंय, शांत ठेवलंय. नुकतंच आगमन झालेले 40 ही धावसंख्या श्री रामनगावर आहे. संदीप पाटील आणि शेवटचा स्वामी विकेट गंटू घेऊन दे ना यांचं फक्त. आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. आणि शेवटचा बॉल त्यावर त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. क्लीन बोर्ड, विकेटची हॅट्रिक, फलंदाज बाद. धन्यवाद. दरम्यान आगमन झालेले सन्माननीय दिलीप अप्पा नाईक यांचं देखील एक आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील BTPL या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. चला, नाणेफेकीसाठी दोन्ही संघ माझ्यासोबत रेडी आहेत. तसेच सन्माननीय धर्मराज या संस्थापक अध्यक्ष निलेश भाऊ चौधरी साहेबांचे इथे आगमन झालेले आहे. हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. धर्मराजा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून धर्मराजा हा चषक मोठ्या थाटामाटात संपन्न केलेला होता त्यांनी. असे आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांना दाखवण्यात येत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सुस्वागतम सुस्वागतम. चला, मी विनंती करेन नाणेफेकीसाठी निलेश भाऊ चौधरी आपल्या शुभ हस्ते आता आपण पुढील 2 संघामध्ये नाणेफेकी करून घेत आहोत. आज आमचे प्रमुख अतिथी धर्मराजा धर्मसेवक असे आमचे निलेश भाऊ चौधरी ज्यांचा धर्मराजा चषक आपण नेहमीच बघतोय. हे नाणं आहे, एका बाजूला BTPL आहे आणि तर दुसऱ्या बाजूला बादवाड बी. हे मी आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आता देतोय. कोण कॉल करणार आहे? वकी स्पोर्ट मापोलीचा कॉल आहे. काय बादवाड बी असा कॉल आहे आणि आलेला आहे देखील बादवाड बी. तर वकी स्पोर्ट मापोली संघाने जिंकलेला आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा देताना दादा मंचावरती स्थानापन्न दादा थांबा. आपल्या शुभ हस्ते टॉस विन संघाला देतोय आपण विशालजी म्हात्रे यांनी सुपूर्द केलेले गिफ्ट हॅम्पर. धन्यवाद दादा. तर आमच्या समेत 2 कर्णधार आहेत वकी स्पोर्ट मापोली संघ आणि एका बाजूने आहेत फसवाई वे. नाणेफेकी वकी स्पोर्ट मापोली, आपने टॉस जीता है. प्रथमतः तो आपका डिसीजन मुझे बताना है. फील्डिंग करना है. आप यहाँ पे आए, आपको यहाँ का जो एटमॉस्फेयर है, यहाँ का जो माहौल है, कैसा लगा नाइट में? बहुत अच्छा लग रहा है. बहादुर भी धमाका में किस तरह से तैयारी करके आए आप यहाँ पे? हाँ, बहुत तैयारी करे, इंशाल्लाह ग्राउंड में दिखाएंगे. आपके लिए शुभेच्छा. आपका डिसीजन फाइनली बताना है, क्या करेंगे आप? फील्डिंग करेंगे. फील्डिंग. फसवाई वेळे, आपला देखील संघ अतिशय महत्त्वपूर्ण सामन्यासाठी खेळण्यास सज्ज आहेत. आपण जर टॉस जिंकला असता आपला निर्णय काय असता? फील्डिंग. मात्र तुम्हाला करायचं आहे फलंदाजी आणि समोरील संघाने तुम्हाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं आहे. टॉस त्यांनी जिंकलेलं आहे. कसं वाटतं या सचिन तरेच्या शोमध्ये भादवड बी धमाक्यामध्ये या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरवरती ही साकारली जाणारी भव्य दिवस स्पर्धा, तुम्ही काय या स्पर्धेविषयी सांगू इच्छिता? ग्राउंड तर चांगला आहे ना, इथे खेळायला तर खूपच मजा येते. तर तुमच्या संघाला देखील शुभेच्छा. हे होते माझ्यासोबत 2 संघ. एका बाजूने वकी स्पोर्ट महापोली तर दुसऱ्या बाजूने आहेत फसवाई वेळे हा संघ. वकी स्पोर्ट महापोली संघाने नाणेफेकी जिंकत फिल्डिंग स्वीकारली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे ते म्हणजे फसवाई वेळे या संघासोबत. धन्यवाद. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. माझ्यासोबत जोड दिले जातील काका म्हात्रे आणि अक्षय पांडव. चला आपण पुढील सत्कारासाठी जाऊया. मी विनंती करेन सत्कारासाठी आमचे प्रमुख पाहुणे रिंकू सिंग आपण यायचे. सत्कार रिंकू सिंग आपण यायचे. आपणास विनंती केली होती की आपल्या सत्काराचा स्वागत सत्कार करून घ्यायचा आहे. टिंकू सिंग यांचा स्वागत सत्कार आपण सचिन भाऊ तरे
यांच्या चेक शुभ हस्ते हॉल. या BTPL मंचावरती हॉल, चेक. करत आहोत. हॉल तसेच दिनेश भाऊ तरे आपणास विनंती आहे की आपण देखील याचे आपण ला देखील आम्ही आदरपूर्वक या BTPL च्या मंचावरती स्वागत चेक. सत्कार करणार हॉल. आहोत. हॉल चेक तसेच हॉल दिनेश भाऊ तरे यांचा देखील आपण स्वागत सत्कार करतोय. तसेच मी पुढील स्वागत सत्कारासाठी आमंत्रित करतोय शिवसेना विभाग प्रमुख अर्जुन कासार साहेब. आपण देखील याचे आपला देखील आम्ही या मंचावरती आदरपूर्वक स्वागत सत्कार करणार आहोत. आम्ही या स्वागत सत्काराचा तुम्ही स्वीकार करावा ही विनंती. शिवसेना विभाग प्रमुख अर्जुन कासार साहेबांचा देखील इथे सत्कार केला जाईल. सचिन भाऊ तरे यांच्या शुभ हस्ते हे सर्व स्वागत आमच्या या अतिथीगणांचं करताना या मंचावरती शिवसेना विभाग प्रमुख अर्जुन कासार सामना चालू करून घ्यायचा आहे. तर सर्व स्वागत सन्मान इथे संपन्न झालेले आहे. जाऊया ऑनगोइंग मॅच कडे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहिला ते या 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. सलामी जोडी मैदानामध्ये आहे प्रतीक नाईक आणि मोहित घरत आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज यश जाधव. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड आणि जय बजरंग मिनेश 11 कारिवली या दोन संघात सुरू असलेला सामना. वळी आपण मैदानाकडे. डावखरी गोलंदाजी या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि पाहूया या ठिकाणी निर्णय घेईल. एक अर्थात वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. प्रतीक नाईकच्या बॅटमधून षटकार 6 धावांचं योगदान इथे पाहायला मिळालं. दरम्यान यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केलाय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि अर्थातच यावेळी मात्र येला सजवा पालुकीन बाई सवाना येला सजवा पालुकीन बाई सवा सजवा पालुकीन बाई सवाना येला सजवा पालुकीन बाई सवा येला सजवा पालुकीन बाई सवाना येला सजवा पालुकीन बाई सवा पालुकीन बाई सवाना येला सजवा पालुकीन बाई सवा त्यांचा मान जाना पुरवा पालुकी येडीला चलवा त्यांचा मान जाना पुरवा पालुकी कारल्याला चलवा. प्रतीक नाईक आपण या ठिकाणी पाहायला मिळतं ज्याने षटकाराने खातं उघडलं होतं परंतु नंतरचा चेंडूवर लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे झेलचीत झाला आणि पहिला धक्का बसला. 6 या वैयक्तिक धावसंख्येवर जिथे 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अक्षय पाटील. गोलंदाज यश जाधव. अक्षय पाटील नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावांची अजूनही गरज आहे समोर. वळी आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा डावखरी गोलंदाज यश जाधव. अक्षय पाटील तयार. एक गडी बाद 6 धावा धावबलकर आल्यात. पुन्हा एकदा 10 रनचा रनअप या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क येथे आला नाही मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती. पहिला चेंडू खेळत होते ते फलंदाज अक्षय पाटील पण पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे अयशस्वी ठरले. चांगलं चेंडू या ठिकाणी फेकला ते यश जाधव यांनी. यश जाधव पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला होता. इथे क्षेत्ररक्षक चेंडूवर येतात. फाईन लेग क्षेत्रामध्ये हे आता आपण- नगर सेवक गंभीर स्वभाव एक नंबर आरा नगर सेवक गंभीर स्वभाव एक नंबर दादा दिलाचा दिलदार दादा दिलाचा दिलदार त्याच्या नजरेनं वो तुला वाले गार निलेश दादाचा रायल कारभार त्याच्या नजरेनं वो तुला वाले गार निलेश दादाचा रायल कारभार.
अक्षय पाटील या ठिकाणी आपण पाहिलं त्याची खेळी समाप्त झाली. विकास यांनी सुरेख झेल या ठिकाणी घेतला आणि आतापर्यंत 2 गडी बाद 6 धावा धावपलकावर. मंचावरती आमचे प्रमुख अतिथी या सामन्यांचा आनंद घेताना विशेष म्हणून निलेश भाऊ चौधरी ज्येष्ठ नगरसेवक व धर्मराजा चषकाचे संस्थापक अध्यक्ष यांना दाखवलं जाते. आजच्या या अंतिम दिवसातील आमचे प्रमुख अतिथी आहेत ते सोबतच प्रल्हाद नाईक व शिवसेना विभाग प्रमुख अर्जुन कासार तसेच विशेष कार्यकारी अधिकारी योगेश जाधव गुळवींना देखील दाखवलं जाते. नवीन फलंदाज मैदानामध्ये यश नाईक 4थ्या क्रमांकावर 6 धावा धावपलकावर 2 फलंदाज बाद. हे कामगिरी अर्थात कारिवली संघाची जिथे 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. बॅट चेंडू यांचा संपर्क आला नाही. पंचांचे हात जमिनीला समांतर धावा आल्या अवांतर. 1 धाव आणखी धावपलकावर. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे याच्यात मागणी केली गेली. स्क्रीनच्या माध्यमातून इथे पाहिलं जाईल. या ठिकाणी आपण पाहतात हा चेंडू सोयराईकडे पाहिलं जाईल. तर चला आपण एक भव्य दिव्य सत्काराकडे जाऊया. आजच्या आमच्या BTABL स्पर्धेचे प्रमुख अतिथी या मंचावरती उपस्थित नुकताच झालेले आहेत. त्यांचा आपण करूया आदरपूर्वक स्वागत आणि सत्कार. आणि सत्कार केला तो सन्माननीय भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व धर्मराजा चषकाचे संस्थापक अध्यक्ष निलेश दादा चौधरी यांचा सत्कार आपण आता मंचावरती करूया. प्रल्हाद दादा नाईक यांना विनंती आपल्या शुभ हस्ते करूया. प्रल्हाद दादा नाईक यांच्या शुभ हस्ते आमच्या या स्पर्धेतील प्रमुख अतिथी सन्माननीय श्री ज्येष्ठ नगरसेवक निलेश दादा चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान या BTABL मंचावरती आपण आता करणार आहोत. मी प्रल्हाद दादा नाईक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान करून घ्यायचा आहे. साहेब आमच्या या स्पर्धेला आलेत आणि या स्पर्धेची शोभा आपल्या येण्याने वाढलेली आहे. त्याबद्दल तुमचा शतशः आभार. प्रल्हाद नाईक यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आदरपूर्वक स्वागत सत्कार श्री निलेश दादा चौधरी यांचा केला जातो. त्यांचं देखील भव्य दिव्य आयोजन असतं. धर्मराजा चषक दिवस रात्रीमध्ये अशी स्पर्धा खेळली जाते ती. आणि त्यांना दिली जाणारी ही सलामी फटाके आणि फायर शोच्या माध्यमातून. धन्यवाद साहेब. जाऊया ऑनलाईन मॅचकडे. तर पहिलं षटक समाप्त झालं. यश जाधवचं या षटकात त्यांनी 6 धावा दिल्या. 2 फलंदाज माघारी परतवलं. 18 चेंडू आणि 34 धावांची गरज समोर असताना नवीन षटक गोलंदाज येतोय. आई तुझा निलेश निवडून आला गो निलेश दादा निवडून आला. आई तुझा निलेश निवडून आला गो निलेश दादा निवडून आला. भिवंडी शहराचा नगरसेवक झाला गो भिवंडी शहराचा नगरसेवक झाला. भिवंडी शहराचा नगरसेवक झाला गो भिवंडी शहराचा नगरसेवक झाला. या मुंबई दिल्ली लागो ना मुंबई दिल्ली लागो मुंबई दिल्ली लागो मुंबई दिल्ली. अश्विन जाधव गोलंदाज. अश्विन यादव या ठिकाणी गोलंदाज आहे. 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि पहिला या षटकातला पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार. समोर मात्र आहे मोहित नवीन आलेले फलंदाज अर्थात सलामीला फलंदाज मोहित घरत. दरम्यान यावी चेंडू आहे अर्थात गोलंदाज झेलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र एक सुंदर झेल इथे घेतला गेला आणि आणखीन एक धक्का बसला. तिसरा केलंबा माऊली गाई माझी सत्वाची करोशी गावानो बैसली. आई 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 माझी केलंबा 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 माऊली आई माझी केलंबा 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 माऊली. गाई माझी सत्वाची करोशी
गावानो बैसली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानो आई माझी बैसली सत्वाची खरोशी ये गावानो बैसली आई माझी सत्वाची खरोशी ये गावानो बैसली. आज देखील आपण पहिल्या दिवसाप्रमाणे फायर शो आजमावणार आहोत, बघणार आहोत. अंतिम सामन्याच्या वेळी फायर शो होणार आहे या ग्राउंडवरती, ज्याप्रमाणे पहिल्या ओपनिंग सेरेमनीला झालं होतं अगदी त्याचप्रमाणे. तर जतीन पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी बॅट छापट्ट्या चेंडूला घेतलाय, स्क्वेअर लेगून चेंडूला भिरकावून दिलाय, पुलचा मस्त फटका आला, एक जरी मरी षटका. आईचा गाजतयो सोहला ना जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना वाजवड गावसारा निघाला करल्याला ना जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना वाजवड गावसारा निघाला करण्याला ये जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना गावदेवी आईचा गाजतयो सोहला ना वाजवड गावसारा निघाला करल्याला मरी मरी आईचा गाजतयो सोहला ना वाजवड गावसारा निघाला करण्याला. धापलगावर धावा आल्या त्या या ठिकाणी आपण पाहतात त्या 12-22 40 धावांच्या लक्षाचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. एक शानदार फटका षटकाराला जतीन पाटीलच्या बॅटमधून 40चं लक्ष, धापलगार धावाल्यात 12, त्यामुळे आता 28 धावांची गरज. गोलंदाज तयार, समोर मात्र जतीन पाटील 6 या व्यक्ती धावसंख्येवर असताना पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क आला नाही, यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि अशा प्रकारे आपण आतापर्यंत पाहिलं तर निधाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली. तसेच विनू भाऊ नाईक यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. जतीन पाटील पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहतात शॉर्ट थर्डमनच्या क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक येतोय. एक जात्याच्या आणखीन एक फुलांनी आणि फलंदाज बाद. मोत्यानी आईला सजवूनी आईला सजवूनी माझे आईला सजवूनी या बादवड गावाची मानाची पालखी येताव घेऊनी विकाव घेऊनी पालखी विकाव घेऊनी या आईचे पालखीला बोलाले उरलेला ना आईचे पालखीला बोलाले उरलेला ना बादवड गावसारा निघाला पालखीला ना मरी मरी आईचा गाजतयो सोहला ना वाजवड गावसारा निघाला करण्याला वज्रेश्वरी आईचा गाजतयो सोहला ना बादवड गावसारा जमलाई गो पालखीला मरी आईचा गाजतयो सोहला ना बादवड गावसारा जमलाई गो पालखीला. अश्विन यादवची अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, ज्याच्यामध्ये त्याने 2 विकेट प्राप्त केले, 6 धावा त्यांनी खर्च केल्या 4 चेंडूमध्ये. आणि इथे मात्र आपण पाहिलं तो जतीन पाटील हा देखील षटकाराने खातं उघडणारा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. 4 गडी बाद, धावपलकार धावाल्यात 12, 28 धावांची अजूनही गरज नवीन फलंदाज मैदानामध्ये. मैदानामध्ये आपण पाहता तो आता पप्या खारीक नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. क्रमांक आपण जर पाहिलं तर यावेळी 6व्या क्रमांकावर 28 धावांची गरज समोर असताना वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न येत होता, उजव्या साईडला सरकला होता, पण इथे गोलंदाज हुशार होता, त्याने मध्ये चेंडू वन पाहिला तर अर्थातच त्याच्या बॅटच्या पट्ट्यात टाकला. इथे बॅटचं काही संपर्क आला नाही, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करते आणि निर्धाव चेंडू सांगता. या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि धापलकर फक्त धावा आल्या त्या 12. पुन्हा एकदा रिव्हर्स सेव्ह खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा या ठिकाणी कोणतीही सफलता त्या ठिकाणी मिळत नाही, फलंदाज झाला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2
इथे समाप्त झालेत. अश्विनी यादव यांनी अतिशय चांगली गोंजी केली, ज्यांनी 6 धावा दिल्या, 2 फलंदाज माघारी परतवलं. पहिले षटक यश जाधवने टाकलं होतं. चैतपाकाच्या महिन्याने येईन ग तुझे मी जत्रला, चैतपाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रला, माझे वज्रेश्वरी आईचे टेमगर पाड्याला, माझे वज्रेश्वरी आईचे बाजवड गावाला, माझे वज्रेश्वरी आईचे टेमगर पाड्याला, माझे वज्रेश्वरी आईचे बाजवड गावाला, चैतपाकाच्या महिन्याने येईन ग तुझे मी जत्रला, चैतपाकाच्या महिन्याने येईन ग तुझे मी जत्रला, माझे वज्रेश्वरी आईचे टेमगर पाड्याला, माझे वज्रेश्वरी आईचे बाजवड गावाला, माझे वज्रेश्वरी आईचे टेमगर पाड्याला, माझे वज्रेश्वरी आईचे बाजवड गावाला. आपण पार जाऊया चेंडूमध्ये काही 28 सत्कारासाठी. धावांची गरज आहे आणि जाऊया आपण आमचे समालोचक दर्शन नाईक यांच्याकडे. तर आपण मंचावरती अजून काही सत्कार व्यक्तींचा सत्कार करणार आहोत. मी आमंत्रित करेन तुषार पाटील SCO विशेष कार्यकारी अधिकारी यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. आपला आम्ही या BTPL मंचावरती आदरपूर्वक करूया सत्कार. तसेच विनूभाऊ नाईक यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल, तर लवकरात यायचं आहे. तसेच यानंतर संदीप पाटील आपणच देखील यायचं आहे. आपला देखील सत्कार आम्ही आला करणार. आला सारा गाव जमा झाला, आला आला सारा गाव जमा झाला, स्वामी आई माझी गुंडू. घराला निघाली आपलं देखील ते आपण देखील गो, हार मिरवदा पालखीनं चालली गो, वज्रेश्वरी माऊली गो, मिरवदा पालखीनं चालली गो, वज्रेश्वरी माऊली गो, वीरवत पालखीनं चालली गो, वज्रेश्वरी माऊली गो, वीरवत पालखीनं चालली गो, वज्रेश्वरी माऊली गो. आरती तुलसी आरती संदीप पाटील काल आपण द्यायचं आहे. वारलन देवी सवार, अंगार वरलं देवी सवार, अंगार वरलं देवी सवार, आरती तुलसी आरती वारलन देवी संदीप पाटील. सवार. अंगार वरलं देवी सवार, अंगार वरलं देवी सवार. चला चला तिला बघाया चला, चला चला तिला बघाया चला, आई माझी मुलानं सजली गो. हे बघू शकता संदीप पाटील यांचा सत्कार आपण करून घेतो. त्यानंतर स्वामी गुंटू आपणास विनंती आपला देखील मी स्वागत आणि सत्कार या मंचावरती करू इच्छितो. सर्व सचिन भाऊंचे हे लाडके मित्रपरिवार विनू भाऊ यांच्या शुभ हस्ते स्वामी गुंटू यांचा स्वागत आणि सत्कार या BTPL मंचावर आपण संपन्न करतोय. त्यानंतर मी सुमित रघुनाथ मात्रे आपणास विनंती की आपला देखील या BTPL मंचावरती स्वागत आणि सन्मान करून घेऊया. तसेच आमचे पुढील सत्कार मूर्ती आहेत सुमित रघुनाथ मात्रे यांचा देखील स्वागत सन्मान आम्ही करतोय विनू भाऊ नाईक यांच्या शुभ हस्ते. तसेच सुनील मिनेजगे यांचा देखील आम्हाला BTPL मंचावरती स्वागत सन्मान करणार आहोत. सुनील मिनेजगे पुढील सत्कार मूर्ती असतील सुनील मिनेजगे हे सगळे सचिन भाऊ तरे यांचे मित्रपरिवार यांचा आपण या BTPL स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत स्वागत सत्कार. सुनील मिनेजगे ही सचिन दादा वादवडवाला नावलय गाजला, ये सचिन दादा वादवडवाला नावलय गाजला, हारा नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, हारा नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला. हर विजय दादा वादवडवाला नावलय गाजला, हर विजय दादा वादवडवाला नावलय गाजला, हार नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, हार नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला, नावलय गाजला, दादा सोन्यानं सजला. 6 गडी बाद 15 धावा धावपल करायला 25 धावांची गरज. पंचांचा स्वैरचा इशारा येतोय. 1 धावेच्या ठिकाणी 1 योगदान, 24ची गरज आहे. जयेश मात्रे फलंदाज आहेत, षटक गोलंदाज आपण पाहतो ते विकास गुर्जन आणि
समोर मात्र लैलेश नाईक. दरम्यान पुढच्या चेंडूसाठी यावी कार्पेट्सांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी करतोय. एक धाव आणखीन धावफलक इथे नोंदवली आली. तसेच जेही ओनर होते BTV स्पर्धेमध्ये, जे संघमालक होते, सर्व संघमालकाला विनंती आहे की आपण सर्वांनी या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या वेळी उपस्थित राहायचं आहे. आपला स्वागत आणि सत्कार आम्ही या BTPL मंचावरती करणार आहोत. सर्व BTPLचे ओनर जे होते 10 संघ, त्या संघांना विनंती आहे. दरम्यान यावेळी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया क्षेत्ररक्षक या ठिकाणी झेलच्या खाली आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक धक्का बसला. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला. जय बजरंग हे योगेश दादा आमचा लय भारी, योगेश दादा आमचा लय भारी, गोरगरिबांचा लय भारी, गोरगरिबांचा लय भारी, आरा गोरगरिबांचा लय भारी, गोरगरिबांचा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. अरे हुकुमाचा एक कानाद नाही कराचा वागाचा, माझ्या हुकुमाचा एक कानाद नाही कराचा वागाचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गणेश दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रंगनाथ दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गणेश दादा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रंगनाथ दादाचा. 7 गडी बाद धावफलकात धावा आल्या त्या 17 आणि 23 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. षटक क्रमांक आपण पाहतात या ठिकाणी, अर्थातच 3रं आणि समाप्त झालं. आणि शेवटचं षटक गोलंदाज यावी अविनाश राय गोलंदाज आहे. 23ची गरज आहे. पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतात. हा चेंडू अर्थात डाव्या यष्टीच्या बाहेर स्वरीचा इशारा या ठिकाणी येतोय. एक धाव आणखीन धावफलकार वाढेल. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. समोर फलंदाज प्रज्योत पाटील आहे. एका बाजूला जयेश म्हात्रे ज्याने 3 धावांचे योगदान इथे दिले. 6 चेंडू 22 धावा. समीकरण यावेळी आपल्याला पाहायला मिळते ते जय बजरंग मिनेश शिरवण कारुली संघासमोर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सोयीरचा पुन्हा आणखीन एक इशारा, वाईडचा इशारा. 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे धावफलकात मिळेल. 21ची गरज आहे. शेवटचे षटक. दोन्ही चेंडू सोयर फेकलेत. 8 चेंडूंचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 21ची गरज. पुढचा चेंडू आणि या ठिकाणी मोठा वाईड स्वैर. आणखीन 1 धावीचे योगदान इथे मिळेल. या गोलंदाजाने आज आपण पाहिलं तर पहिला चेंडूपासून या ठिकाणी 3 चेंडू स्वैर फेकलेत, त्यामुळे 9 चेंडूंचं षटक इथे आपण पाहायला मिळेल. आता समीकरण बनेल 20. 6 चेंडू आणि 20. अतिरिक्त धावांचं योगदान इथे मिळालं स्वैरीच्या माध्यमातून, वाईडच्या माध्यमातून. जिथे 40 धावांचं लक्ष आहे. सिद्धिविनायक बॉईज मीरा रोड संघाने 39 धावा धावफलकार नोंदवले होते. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय कारुली संघाच्या माध्यमातून. पण इथे स्वैर 3 चेंडू स्वैर आले. वाईड वळूया पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. या ठिकाणी लॉफ्टेड शॉट चेंडूला भिरकावलाय. येत आहे लॉंग ऑनला एक गगनभेदी गगनचेपी षटकात 6 धावा. या ठाणे जिल्ह्याची शान आमच्या भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान आमच्या भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान आमचा भिवंडीचा सन्मान, या ठाणे जिल्ह्याची शान आमचा भिवंडीचा सन्मान. हे क्रिकेटपटूंची गाण, हे क्रिकेटपटूंची गाण, हे क्रिकेट जीवती गाण, हे क्रिकेट. जयेश मातेच्या बॅटमधून हा षटकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या 9. आता मधलं समीकरण पुन्हा एकदा बदल. 14 धावांची गरज आहे. 5 चेंडू 14 धावा. आपल्या बॉलिंगमार्फत गोलंदाज यावेळी मात्र अर्थात डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता. या ठिकाणी मध्ये स्विपचा फटका पाहायला मिळाला
आणि चेंडू मात्र गेला सीमारेच्या पुढे आलेला एक सुंदर संजीवनी चौकार हे 4 बॅट्समन धावा. आया रणझुंजार बॅट्समन आया रणझुंजार साबोलात साशटकर हरा बॅट्समन आया रणझुंजार बॅट्समन आया रणझुंजार साबोलात साशटकर अरे षटकाराचा भाषा मनधन तुलार षटकाराचा भाषा मनधन तुलार लो सामना जिंकून दाखव बारक्या मलार सामना जिंकून दाखव बारक्या मलार धापलकर धावा आल्या 30 10 धावांची गरज आहे आणि चेंडू बाकी आहेत ते अर्थात 4 या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश म्हात्रेच्या बॅटमधला एक सुंदर फटका चौकार एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून त्याने आत्तापर्यंत धावांचं योगदान दिलं ते 13 आणि समीकरण या ठिकाणी बनत्या मैदानामध्ये येणारे 4 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा अविनाश राय पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी पुन्हा एकदा पहा चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला लॉंगले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूवर आहे. इथे मात्र आपण पाहिलं कोणती धाव इथे धापलकर घेतली गेली नाही. समीकरण बनेल येणारे 3 चेंडू आणि गरज आहे ती 10 धावांची. 3 चेंडू 10 धावा. ज्या पद्धतीने 7व्या क्रमांकावर जयेश म्हात्रे आला ज्याने खेळी रंगवली या ठिकाणी म्हणता येईल कारण एक षटकार चौकाराने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला पण इतर फलंदाज मात्र आपण पाहिले तसेच सचिन वाघे यांचं देखील आगमन झाले त्यांचं देखील हार्दिक स्वागत. बोलूया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी फुलटॉस होता बॅटच्या पट्ट्यात घेतलाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून चेंडू गेला सीमारेच्या पुढे येतोय. नो बॉलचा इशारा पंचांचा 4+1 5 धावांचं योगदान. हे किंग नाही र किंग मेकर हाय बाई बाजवडवाला किंग नाही र किंग मेकर हाय बाई बाजवडवाला असा बाजवडवाला विजय पाटील सरकार नावाला बाजवडवाला विजय दादा सरकार नावाला बाजवडवाला विजय दादा सरकार नावाला बाजवडवाला विजय दादा सरकार नावाला अरे किंग नाही र किंग मेकर हाय बाबू बाजवडवाला किंग नाही र किंग मेकर हाय बाबू बाजवडवाला असा सचिन बाबू बाजवडवाला सरकार नावाला सचिन बाबू बाजवडवाला सरकार नावाला सचिन भाऊ बाजवडवाला सरकार नावाला सचिन भाऊ बाजवडवाला सरकार नावाला. जयेश मात्र क्षेत्ररक्षण भेदलं चौकार आला 4 धावांचं योगदान मिळालं. आता मात्र नो बॉलच्या माध्यमातून 5 धावा आल्या. 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 3 चेंडूमध्ये. जयेश तयार जयेश म्हात्रे यावेळी ह्या चेंडूला मिड विकेट आणि वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आपण पाहतात अर्थातः हा षटकार येतोय 6 धावांचे योगदान विजयी फटका पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र जय बजरंग मिलिश 11 कारिवली संघ 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुंदर फलंदाजी जयेश म्हात्रे यांनी केली आणि तब्बल या ठिकाणी हा विजय प्राप्त केला या संघाचं. हे हार्दिक बाला हार्दिक दादाला अभिनंदन. योमचा बाला दादाला योगेश दादाला योमचा योगेश दादाला बाला दादाला आमचा बाला दादाला हे योगेश दादाला आमचा योगेश दादाला हर करेश दादाला योमचा रंगनाथ दादाला हर करेश दादाला योमचा रंगनाथ दादाला हे करेश दादाला आमचा रतन दादाला करेश दादाला आमचा रतन दादाला. ये भिवंडी चारद जाताना वाचा चालतंय रे बोलवाला भिवंडी चारद जाताना वाचा चालतंय रे बोलवाला हर मिलिंद दादाला योमचा अनिल दादाला या मिलिंद दादाला योमचा अनिल दादाला विनीत दादाला आमचा अनिल दादाला विनीत दादाला आमचा अनिल दादाला. अवघ्या 10 मिनिटांमध्ये आगमन होणार आहे भाजपा गटनेते भिवंडी शहर सन्माननीय व भिवंडी महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक श्री संतोष शेट्टी साहेबांचं थोड्याच वेळात या छत्रपती शिवाजी क्रीडा नगरीवरती आगमन होणार आहे. त्यासाठी सर्वांनी तयारीत राहायचं आहे. तसेच आता आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. काका मात्रे मॅन ऑफ द मॅचचा